वेलकम टू टेक्नो स्टडी चॅनल बाय सित्रे सर. सित्रे सरांच्या टेक्नो स्टडी चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. In this session we will study FOIJC, that is 11th physics, chapter 1st, units and measurements, part 2nd. Next point is measurement of length. In this case, first point is measurements of large distance using parallax method. Large distance such as the distance of planet or a star from the earth cannot be measured directly with a meter scale, so a parallax method is used for it. तर long distance जे आहेत, large distance जे आहेत, for example planet or star from earth, पृथ्वीपासून ग्रह उपग्रह जे आहेत, स्टार जे आहेत, तारे आहेत, यांच्यापर्यंतचं अंतर जे आहे हे आपण मीटर स्केल जे आहे मीटर स्केल घेऊन आपण मेजर करू शकत नाही. त्यासाठी पॅरलॅक्स मेथड जे आहे ही पॅरलॅक्स मेथड यूज करून आपण ही अंतर मेजर करू शकतो, मापू शकतो. कन्सिडर टू पोझिशन्स A and B on the surface of earth separated by straight line at a distance small b. तर आपण अर्थवरती दोन पोझिशन्स कन्सिडर करायचे आहेत, A आणि B, आणि ह्या दोन्ही ए बी जे कंडिशन्स आहेत, ए बी या पोझिशन्स आहेत, यामधलं अंतर जे आहे स्ट्रेट लाईन अंतर हे बी इतकं आपण कन्सिडर केलं. टू ऑब्झर्व ॲट दीज टू पॉइंट्स ऑब्झर्व अ डिस्टंट प्लॅनेट एस सायमल्टेनियसली अँड मेजर द अँगल ASB दॅट इज थीटा बिटवीन द टू डायरेक्शन्स. आपण ह्या दोन वेगवेगळ्या ज्या पोझिशन आपण कन्सिडर केलेल्या आहेत, ए आणि बी, ह्या दोन्ही पोझिशनपासून आपण त्या डिस्टंट स्टार जे आहे किंवा प्लॅनेट असेल तिथं त्याच्याकडे ऑब्झर्व करायचं आहे वेगवेगळ्या डायरेक्शनमधून, आणि आपण ते डिस्टंट ऑब्जेक्ट जे आहे आपण त्याला स्टार किंवा प्लॅनेट कन्सिडर केलं, ते जर आपण यस मानलं तर ह्या दोन पोझिशनपासून ASB हा जे अँगल आहे हा अँगल आपण थीटा कन्सिडर केला. तर आपण हे डायग्रामच्या सहाय्यानं पाहिजे तर पहा, याच्यामध्ये हा डिस्टंट स्टार आहे आणि ही अर्थ आहे. ह्या अर्थवरती आपण A आणि B ह्या दोन पोझिशन कन्सिडर केल्या. आपण हे पॅरलॅक्स मेथडच्या सहाय्यानं आपण हे अंतर आपण मेजर करणार आहोत डिस्टंट ऑब्जेक्टचं. हे इथं P कन्सिडर केलं, ह्याच्याऐवजी आपण S घेतलं इथं. आणखीन ह्या दोन वेगवेगळ्या पोझिशन जे आहेत A आणि B अर्थवरच्या, तर ह्या दोन वेगवेगळ्या पोझिशनपासून आपण ह्या डिस्टंट ऑब्जेक्टला स्टार असेल प्लॅनेट असेल त्याला आपण ऑब्झर्व केलं वेगवेगळ्या A आणि B पोझिशनपासून. हे A आणि B जे कॅपिटल AB हे अंतर जे आहे स्मॉल b इतकं आहे, आणि A पासून आपण ह्या डिस्टंट ऑब्जेक्टला ऑब्झर्व केल्यानंतर ही जी लाईन ऑफ साईट तयार झालेली आहे. आणखीन B पासून जे आपण ह्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व केल्यानंतर ही लाईन ऑफ साईट तयार झालेली आहे. ह्या दोन्हीमधला अँगल जे आहे θ1 आणि θ2 हे दोन्ही ॲड केल्यानंतर थीटा अँगल इतका येतो. हा अँगल थीटा इतका आहे. हा अँगल ASB जे ASB हा अँगल थीटा इतका फॉर्म झालेला आहे, तयार झालेला आहे. Now again consider this diagram. Here A and B, these are the 2 points on surface of earth. आपण अर्थवरती दोन वेगवेगळ्या पॉईंटपासून जे काही डिस्टंट ऑब्जेक्ट ऑब्झर्व केलेलं आहे ते दोन पॉईंट्स A आणि B आहेत. त्याच्यामधलं अंतर आपण स्मॉल b इतकं घेतलेलं आहे. S हा लॉंग डिस्टन्स ऑब्जेक्ट आहे. As the planet is far away, we consider AB as the arc of length B and the circle and capital D its radius. तर त्यामध्ये S हा लॉंग डिस्टन्स ऑब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण AB जे आहे हे आपण आर्क लेंथ घेतली, S हा सेंटर घेतला सर्कलचा, वर्तुळाचा सेंटर घेतला, आणि हे आपण जर वर्तुळ इमॅजिन केलं, सर्कल जर इमॅजिन केलं तर ह्याच्यामध्ये कॅपिटल D हीची रेडियस आहे, B ही आर्क लेंथ आहे, थीटा हा अँगल सबटेंडेड आहे. तर AB इक्वल टू स्मॉल b आहे, कॅपिटल AB मधलं अंतर स्मॉल b आहे. आणखीन AS आणि BS हे कॅपिटल D इतकं आहे. A पासून S पर्यंत अंतर, B पासून S पर्यंत अंतर हे कॅपिटल D आहे आणि रेडियस आहे. तर वर्तुळाचं जे प्रॉपर्टी आहे, गुणधर्म आहे, त्यामध्ये आर्क लेंथ, रेडियस, आणखीन हा अँगल सबटेंडेड ह्यामधलं रिलेशन जे आहे थीटा इक्वल टू AB बाय D. ह्यामध्ये रिअरेंज केल्यानंतर D इक्वल टू B बाय थीटा. तर D जे आहे हे रेडियस आहे, B हे आर्क लेंथ आहे, थीटा हा अँगल सबटेंडेड आहे. तर D इक्वल टू B अपॉन थीटा. तर स्मॉल b जे आहे हे दोन आपण पोझिशन जे कन्सिडर केले आहेत अर्थवरती ते दोन पोझिशनमधलं अंतर जे आहे आपण मेजर करू शकतो. थीटा हा आपण मेजर करू शकतो. म्हणजे B आणि थीटा व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कॅपिटल D मिळतं, आणि कॅपिटल D इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड दॅट डिस्टंट ऑब्जेक्ट. तर लॉंग डिस्टन्सचा ऑब्जेक्ट जे आहे
तर या साहाय्याने आपण अशा पद्धतीनं कॅपिटल डी जे हे लॉंग डिस्टन्स अंतर जे आहे पॅरलेक्स मेथडनं मेजर करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स. आता स्टार्समधलं डिस्टन्स जे आहे, तारे जे ह्यांच्यामधलं अंतर मेजर करण्यासाठी सुद्धा हे लॉंग डिस्टन्स मेजरमेंट मेथड वापरतात. ह्याच्यामध्ये सन इज द स्टार विच इज क्लोजेस्ट टू द अर्थ. पृथ्वीला सर्वात जवळचा तारा जे आहे सूर्य आहे. त्याच्यानंतर पुढचा जवळचा तारा जे आहे अल्फा सेंच्युरी, जो 4.2 लाईट इयर्स, म्हणजे तिथून आता प्रकाश निघाल्यानंतर 4.25 वर्षानंतर इथं पृथ्वीवरती पोहोचेल. एवढ्या अंतरावरती नेक्स्ट नियरेस्ट स्टार टू अर्थ दॅट इज अल्फा सेंच्युरी. The parallax measured from two most distant points on the earth for stars will be too small to be measured, and for this purpose we measure the parallax between two farthest points along the orbit of the earth around the sun. तर पॅरलेक्स मेथडमध्ये दोन आपण जे पोझिशन कन्सिडर करतो आणि त्या दोन्ही पोझिशनपासून हा स्टार ऑब्झर्व करतो. त्यावेळी पृथ्वीवरचे दोन्ही पोझिशन जे आहेत हे स्टार टू अर्थ हे डिस्टन्स जे ह्या डिस्टन्सला कम्पेअर केलं तर ते अंतर व्हेरी स्मॉल असतं. त्यामुळं जास्तीत जास्त अंतरावरती, दूर अंतरावरचे 2 पॉईंट आपण कन्सिडर करून ते स्टार्स आपण ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला मोर ॲक्युरेट करेक्ट रिझल्ट मिळतो. नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ प्लॅनेट ऑर स्टार्स. आता आपण स्टार्स किंवा प्लॅनेट जे त्यांची साईज जे आहे म्हणजेच डायमीटर हे मेजरमेंट मेथड पाहायचे आहे. ह्याच्यामध्ये इफ डी इज द डायमीटर ऑफ द प्लॅनेट, द अँगल सबटेंडेड बाय इट ॲट एनी सिंगल point on the earth is called angular diameter of the planet. तर या डायग्राममध्ये पहा, तर ही अर्थ आहे आणि हा प्लॅनेट आहे. ह्या प्लॅनेटचा आपल्याला डायमीटर डी मेजर करायचा आहे, स्मॉल डी. तर ह्या दोन्ही एज जे आहेत, दोन्ही कडा जे आहेत, ह्यामध्ये आपण ही एज आणखीन अर्थवरतून हे जर ऑब्झर्वेशन केलं तर ही लाईन ऑफ साईट तयार झाली. दुसरी एज जे आहे, दुसरी कडा, इथून आपण जर अर्थवरती ह्या सेम पॉईंटपासून ह्याच्याकडे ऑब्झर्व केल्यानंतर ही लाईन ऑफ साईट तयार झाली. ह्या दोन्ही लाईनमधून अँगल जे आहे हा अल्फा आहे आणि डिस्टन्स डी जे हे डायमीटर ऑफ द प्लॅनेट आहे. Let alpha be the angle between the two directions when two diametrically opposite points of the planet are viewed through the telescope. आपण हे टेलिस्कोपमधून ह्या प्लॅनेटचे दोन्ही एज, दोन्ही डायमीटर ऑब्झर्व केले आहेत आणि तो जे लाईन ऑफ साईट तयार झाला तो अँगल अल्फा इतका आहे. आणखीन हे प्लॅनेट टू अर्थ हे अंतर आपण कॅपिटल डी घेतलं आणि डायमीटर हे आपण स्मॉल डी घेतलेलं आहे. As the distance capital D of the planet is large, we can calculate the diameter of the planet as. आपण आता हे डिस्टन्स जे कॅपिटल डी हे लार्ज असतं, अर्थ टू दॅट प्लॅनेट डिस्टन्स हे व्हेरी लार्ज आहे, त्यावरून आपण हा डायमीटर आपण कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी बघा पुन्हा एकदा ही डायग्राम पहा. ह्याच्यामध्ये ही अर्थ आहे आणि याच्यावरती आपण हा पॉईंट कन्सिडर केलेला आहे. इथून आपण हे जे ऑब्जेक्ट आहे, स्टार असेल, प्लॅनेट असेल, याच्या दोन्ही एज आहेत, दोन्ही कडा जे आहेत, ह्या दोन्ही कडा आपण लाईन ऑफ साईटच्या साहाय्यानं ह्या दोन्ही कडा ऑब्झर्व करायच्या आहेत. समजा आपण याला बी मानलं, इकडची कडाला सी मानलं, तर ह्या ए ह्या पॉईंटपासून बी कडं आणखीन सी कडं पाहायचं आहे आणि ह्या ज्या काही लाईन ऑफ साईट तयार होतील ए पासून बी पर्यंतची आणखीन ए पासून सी पर्यंतची, ह्या दोन्ही लाईन ऑफ साईट जे आहेत ह्या दोन्ही एजला, दोन्ही कडेला आहे त्या प्लॅनेटच्या. तर ही ए पासून बी पर्यंतची आणखीन ए पासून सी पर्यंतची लाईन ऑफ साईट जे आहे, आणखीन बी आणि सी मधलं हे जे अंतर आहे हे डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट आहे. हे डायमीटर आपण स्मॉल डी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये जे अँगल सबटेंडेड झालेला आहे हा अल्फा इतका आहे. आणखीन प्लॅनेट टू अर्थ हे डिस्टन्स जे आहे हे कॅपिटल डी इतका आहे. कॅपिटल डी हे प्लॅनेट टू अर्थ डिस्टन्स आहे आणि दोन्ही ह्या एजमधलं हे जे अंतर आहे हे कॅपिटल डी इतकं आहे. मग हे बी सी जे हे आपण आर्क लेंथ मानली, ए हा आपण सर्कलचा सेंटर मानला, आणखीन कॅपिटल डी इतकं रेडियस घेतल्यानंतर हे जे आपण सर्कल इमॅजिन केलं तर वर्तुळाची जी वर्तुळकंस आहे, आणखीन हे रेडियस आहे, त्रिज्या आहे, आणखीन हा अँगल आहे. तर हे अँगल सबटेंडेड, रेडियस आणखीन आर्क लेंथ त्याच्यामधलं रिलेशन जे आहे हे अल्फा इक्वल टू स्मॉल डी बाय कॅपिटल डी येतं. रिअरेंज केल्यानंतर टर्म्स स्मॉल डी इक्वल टू अल्फा इंटू डी येतं. याच्यामध्ये हा अल्फा आपण मेजर करू शकतो. कॅपिटल डी हे जे अर्थ टू दॅट प्लॅनेट हे डिस्टन्स आपण ऑलरेडी पॅरलेक्स मेथडनं मेजर केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला स्मॉल डी मिळतं आणि स्मॉल डी म्हणजे हे बी सी हे डिस्टन्स जे आहे दॅट इज डायमीटर ऑफ दॅट प्लॅनेट वी कॅन मेजर युजिंग दिस मेथड लाईक दिस. नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस. When we intend to measure the size of atoms and molecules, the conventional apparatus like Vernier caliper or screw gauge will not be useful. तर ॲटॉमिक साईज जे आहे, अणूची साईज जे आहे, तर या प्रकारच्या साईज आहेत आपल्याला व्हर्नियर कॅलिपर किंवा स्क्रू गेज. हे व्हर्नियर कॅलिपर आहे, हा स्क्रू गेज आहे किंवा मीटर स्केल असेल, याच्या साहाय्याने आपण ही डिस्टन्सेस आपण मेजर नाही करू शकत. तर ही व्हेरी व्हेरी स्मॉल डिस्टन्स असतात, आपल्या डोळ्याला पण दिसत नाही ही अंतर आहे ॲटॉमिक डिस्टन्स.
ॲटममधलं अंतर किंवा ॲटॉमिक सब ॲटॉमिक पार्टिकल जे आहेत इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स यांच्यामध्ये अंतर जे साईज असेल ही आपण या व्हर्नियर कॅलिपर किंवा मायक्रोमीटर स्क्रू गेज ह्या साहाय्याने आपण मेजर नाही करू शकत. त्यासाठी देअरफॉर वी यूज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप और टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप टू मेजर द साईज ऑफ ॲटम. तर यासाठी आपण हा जे इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप ह्या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्याने आपण ॲटॉमिक डिस्टन्स जे आहेत इलेक्ट्रॉनची साईज किंवा ॲटममधलं अंतर जे आहे ॲटमची साईज वगैरे हे सर्व डिस्टन्सेस आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे आहे ह्या साहाय्याने आपण ही अंतर मेजर करू शकतो. हे व्हेरी स्मॉल डिस्टन्स आहेत. नेक्स्ट पॉइंट इज मेजरमेंट ऑफ मास. Since 1889, a kilogram was the mass of shiny piece of platinum iridium alloy kept in a special glass case at the International Bureau of Weights and Measures. तर 1889 पर्यंत किलोग्रॅम जे आहे हा एक प्लॅटिनम इरिडियम अलॉय जे ह्याचा पीस होता की तो इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्समध्ये ठेवलेला आहे. त्याच्यानुसार सर्व ठिकाणी तेवढंच मास म्हणजे 1 किलोग्रॅम मानलं जायचं. पण this definition of mass has been modified on 20th May 2019. तर ते जे प्लॅटिनम इरिडियम अलॉय जे आहे त्यामध्ये काही वेट्समध्ये मासमध्ये व्हेरिएशन यायला लागलं. त्यामुळे ती डेफिनेशन चेंज करून 20 मे 2019ला यामध्ये 1 किलोग्रॅम मास जे ह्याची व्याख्या बदलली गेली आहे. त्याच्यामध्ये पहा, thus the kilogram mass can be described in terms of the amount of current which has to be passed through an electromagnet so that it can pull down one side of an extremely sensitive balance to balance the other side which holds one standard kilogram mass. तर ह्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर जर इलेक्ट्रोमॅग्नेट जे आहे म्हणजे सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि ह्या मॅग्नेटिक फील्डमुळं जे काही अदर साईडचा बॅलन्स आहे तो 1 किलोग्राम मास पुल केलं जाईल, ओढलं जाईल ते बॅलन्स होण्यासाठी. ते म्हणजेच 1 किलोग्राम मास असतं. हे स्टँडर्ड डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये पहा, आपण ह्या डायग्राममध्ये पाहायचं आहे. यामध्ये पहा, हे इकडं 1 किलोग्राम स्टँडर्ड मास इथं अटॅच केलेला आहे. आणखी हा यातून करंट पास केल्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेट तयार होतो आणि इलेक्ट्रोमॅग्नेट तयार झाल्यानंतर हा बॅलन्स जे आहे हा बॅलन्स हे दोन्हीकडे इक्वल बॅलन्स होतो. हे करंट पास झाल्यानंतर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं यामध्ये. तर हे मॅग्नेटिक फील्डमुळे तुझे वेट जे आहे ते बॅलन्स होतं आणि त्यासाठी लागणारं जे वेट आहे हे वेट म्हणजेच 1 किलोग्राम असतं. ही स्टँडर्ड डेफिनेशन आहे. आता व्हेरी स्मॉल मास जे आहेत हे व्हेरी स्मॉल मास हे किलोग्राममध्ये मेजर करत नाहीत तर ॲटॉमिक मास युनिट AMU मध्ये मेजर करतात. आणि 1 AMU जे द 1/12th मास ऑफ ॲन अनएक्झायटेड ॲटम ऑफ C12 इज कॉल्ड ॲटॉमिक मास युनिट. तर कार्बन 12 जे ह्याचे 12 भाग केल्यानंतर एक भाग जे असतो तो भाग म्हणजे 1 AMU जे ॲटॉमिक मास युनिट इतकं येतं. आणि 1 AMU जे हे किलोग्राममध्ये 1.6605402 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम इतकं येतं ॲटॉमिक मास युनिट. हे व्हेरी स्मॉल मेजरमेंट युनिट आहे ॲटॉमिक मास युनिट मासचं. अशा प्रकारे मास मेजरमेंट करतात. नेक्स्ट पॉईंट इज मेजरमेंट ऑफ टाइम. आता आपण टाइम मेजरमेंटची मेथड पाहायची इथं यामध्ये. टू गेट मोर स्टँडर्ड अँड नॉन व्हेरिंग दॅट इज कॉन्स्टंट युनिट फॉर मेजरमेंट ऑफ टाइम अ सिसम ॲटॉमिक क्लॉक इज युज्ड. तर आपल्याला कॉन्स्टंट मेजरमेंट ऑफ टाइम जे आहे विदाऊट लॅगिंग अँड लिडिंग म्हणजे पुढं किंवा मागं न पडता आपल्याला जर मेजरमेंट करायची ॲक्युरेट टाईम तर त्यासाठी सिस्टम ॲटॉमिक क्लॉक जे आहे ह्यामध्ये सिस्टम ॲटॉमिक क्लॉक यूज करतात. इट इज बेस्ड ऑन पिरियडिक व्हायब्रेशन्स प्रोड्युस्ड इन सिस्टम ॲटम. तर यामध्ये जे पिरियडिक ॲटम जे आहे यामध्ये व्हायब्रेशन जे होतं ॲटमचं ह्या व्हायब्रेशन्सवरती हे डिपेंड असतं, बेस असतं मेजरमेंट ह्याचं. इन सिस्टम ॲटॉमिक क्लॉक अ सेकंड इज taken as the time needed for 9192631770 vibrations of the radiation that is wave emitted during a transition between two hyperfine states of CS133 atom. तर सिस्टम ॲटॉमिक क्लॉकमध्ये 1 सेकंड मेजरमेंट टाइम जे आहे 1 सेकंड म्हणजेच काय तर ह्या 2 हायपरफाईन स्टेट जे ह्या 2 हायपरफाईन स्टेटमध्ये जे ट्रान्झिशन होतं ह्या ॲटमचं ट्रान्झिशन झाल्यानंतर हे जे काही रेडिएशन बाहेर पडतील त्याची जी वेव आहे त्या वेवची व्हायब्रेशन्स इतकी म्हणजे 9192631770 इतकी व्हायब्रेशन्स होण्यासाठी किती वेळ लागतो तो वेळ म्हणजेच 1 सेकंद असतो. असं ह्यामध्ये हे मेजरमेंट ऑफ सेकंड आहे ते आपण ह्या डायग्रामच्या सहाय्याने पाहायचे बघा. त्यामध्ये ही रेडिओ वेव्ज आहे. त्यामध्ये हे कॉर्ड्स ऑसिलेशन जे हा ऑसिलेटर आहे हा याचे व्हायब्रेशन जे आहेत हे व्हायब्रेशन्स इतके म्हणजेच 9192631770 इतके व्हायब्रेशन झाल्यानंतर 1 सेकंड काउंट होतो आणि हा काउंट झालेला सेकंड जे डिटेक्ट करण्याचा हा इथे डिटेक्टर असतो.
त्याच्यामध्ये पाहायचं वर्किंग असं असतं. रेडिओ वेव्ह जे ट्रान्झिस्टर ह्यामधून हे लो एनर्जी स्टेट कंझ्युम आल्यानंतर हे व्हायब्रेशन इथं काउंट होतं बघा, हे 912 आहे व्हायब्रेशन्स, आणि हे डिटेक्टर असतो इथं. हे मॅग्नेट आहे, 2 मॅग्नेटमधून हे चार्जेस पास होतात आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत 91928631 इतके व्हायब्रेशन्स बघा. इथं 64 आहे, हे 770 झाल्यानंतर जे हे काउंट येतं इथं एक काउंट होतो, म्हणजे 1 सेकंद काउंट होतो. अशा प्रकारे इथं सेकंडचं काउंटिंग होत असतं. आणखीन हे ॲटॉमिक क्लॉक जे हे ॲटम्सच्या व्हायब्रेशन्सवरती डिपेंड असतं, म्हणजे 9192631770 इतके व्हायब्रेशन्स होण्यासाठी लागणारा वेळ जे आहे तो वेळ म्हणजेच 1 सेकंद असतो. ह्या CCM133 ॲटम जे ह्याच्या 2 हायपर फाईन स्टेटमधले जे ट्रान्झिशन आहे, ह्या ट्रान्झिशनमध्ये वेव्ह जी बाहेर पडते ह्या वेव्हच्या इतक्या व्हायब्रेशन्सला लागणारा टाईम जे हा 1 सेकंद असतो. अशा प्रकारे हे मोर ॲक्युरेट करेक्ट टाईम मेजरमेंट हे ॲटॉमिक क्लॉक करतं. आणि हे ॲटॉमिक क्लॉक जे हे इंडियामध्ये नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली येतं, हे ॲटॉमिक क्लॉक ते स्टँडर्ड टाईम मेजर करत असतं. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.